नितेश राणे यांची शुगर खालावली आहे। तसंच त्यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली आहे। डॉक्टर अपर्णा गावकर यांची भेट घेतल्यानंतर जठार यांनी माहिती दिली, नितेश राणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। आता नितेश राणेंना पुढची तपासणीसाठी कोल्हापुरात नेण्याची शक्यता वर्तवली जाते। राणे समर्थकांनी रुग्णालयाबाहेर जमायला सुरुवात केली। राणेंच्या SSPM मेडिकल कॉलेजचे डीन RS कुलकर्णी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले। दरम्यान नितेश राणेंच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। नितेश राणे यांना काल न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती। त्याच्या जामिनाचा अर्ज जो आहे तो त्यांनी लगेच दाखल केला। आज त्याच्यावरती थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। दरम्यान त्यांना कालपासूनच काहीसं अस्वस्थ वाटत होतं, त्यांना त्रास जाणवत होता, बरं नव्हतं त्यांना, त्यामुळे त्यांची शुगर खालावल्याचं सुद्धा आता समोर येत आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, काय झालं नेमकं नितेश राणेंना? नितेश राणे यांनी जे जिल्हा सिंधुदुर्ग रुग्णालय आहे तिथल्या डॉक्टरांकडे त्यांनी तक्रार केली आहे की त्यांच्या छातीमध्ये दुखत आहे, त्याच पद्धतीनं त्यांची शुगर खालावलेली आहे, त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे, ज्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे अशी विनंती केलेली आहे। यावर जे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत कुलकर्णी साहेब यांचं म्हणणं अजून येणं बाकी आहे। त्यामुळे नितेश राणे यांना अजूनही जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलं आहे। ठीक आहे, तुम्हाला थोडा त्रास होतोय। अजित, येतो तुमच्याकडे। जामीन अर्जावरती थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। नितेश राणे यांनी काल जामीन अर्ज दाखल केला, त्या जामीन अर्जावरची सुनावणी बाकी आहे आणि कदाचित आज ती सुनावणी पूर्ण होईल। या सुनावणीमध्ये त्यांना जामीन मिळतो की नाही हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असेल। पण सध्याची त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातली माहिती आली आहे। अजितकडे पुन्हा एकदा जाऊया। अजित, आज सुनावणी सुद्धा होणार आहे कोर्टामध्ये, त्याबद्दलचे काय अपडेट्स आहेत? सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयामध्ये एक अर्ज केला की त्यांच्याकडे सध्या वेळ नसून या नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती त्यांचे म्हणणे मांडण्याकरता त्यांना 2 ते 3 दिवसांची वेळ द्यावी, त्यानंतर सविस्तरपणे ते आपलं म्हणणं मांडतील। यावर नितेश राणे यांच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला असून हा वेळ काढूपणा केला जातोय। मुद्दाम नितेश राणे हे जेलमध्ये कसे राहतील याकरता प्रयत्न केले जात आहेत, म्हणून सरकारी वकील जे आहेत किंवा सरकारी पक्ष जे आहेत ज्यांना त्यांचे म्हणणं मांडण्याकरता वेळ पाहिजे आहे। यावरती अजूनही सुनावणी सुरू असून नेमकं न्यायालय याच्यावरती काय निर्णय देत आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। आता आपल्यासोबत विशाल रेवडेकर आपले सिंधुदुर्गचे प्रतिनिधी आहेत। विशाल, तुमच्याकडे काय माहिती आहे या सुनावणीबद्दलची? मी सध्या आहे जिल्हा रुग्णालयात आणि या ठिकाणी नितेश राणे यांना कोल्हापूरला नेण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। काही वेळापूर्वी प्रमोद जठार यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 तास लागतील, मात्र कुठेतरी आता रुग्णवाहिका जी आहे ती तिथे आलेली आहे। प्रमाणे डॉक्टरांचं जे पथक आहे ते देखील आलेलं आहे। ऍडिशनल SP देखील आता पोहोचलेले आहेत रुग्णालयामध्ये, त्यामुळे ही हालचाली ज्या आहेत त्या आता वाढलेल्या दिसत आहेत एकूणच। बरं, पण लगेच त्यांना हलवलं जाईल तिकडे? हो, निश्चितपणे त्यासाठी काही रिपोर्ट येणं बाकी आहे? नाही, ज्या पद्धतीत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे, त्याप्रमाणे तरी निश्चितच असं वाटतंय बहुधा न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे जेलमधील जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, हे देखील आता काही वेळात रुग्णालयाकडे पोहोचतात अशी माहिती मिळते। बरं, धन्यवाद विशाल तुमचे आणि अजित तुमचेही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।